हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ओके. तो टॉपिक असेल आपला मटेरियल एडिटर. मटेरियल जर आपण एखादा ऑब्जेक्ट असेल कुठल्याही प्रकारचा किंवा कंपोनंट असतील जे इंटेरियरचे कंपोनंट असतील इंटेरियर मध्ये यूज करतो जसे टेबल असेल चेअर असतील जे आपल्या हाऊस मध्ये यूज करतात असे वेगवेगळे कंपाऊंड असू शकतात कंपोनंट असू शकतात कोणत्याही प्रकारचे. ओके. तर त्याला आपण काही असं पर्टिक्युलर मटेरियल अप्लाय करत असतो जसं की वुडनचं मटेरियल असेल ग्लास असेल तुमचं दुसरं पण मटेरियल असू शकतं. तर त्याचा इफेक्ट रिअलिस्टिक इफेक्ट आपल्याला शो करायचा असेल तर आपल्याला त्याला काही ना काहीतरी मटेरियल अप्लाय करावं लागत असतं. ओके. कोणताही ऑब्जेक्ट असू शकतो तो. ओके. सपोज वॉल असेल वॉलला आपण एक मटेरियल देऊ शकतो जसं की ब्रिकचं वगैरे असेल तर ब्रिकचा इफेक्ट किंवा टाईल असेल अशा वेगवेगळ्या इफेक्ट आपण त्याला अप्लाय करत असतो. मग तो आपण गुगलवरती डाउनलोड पण करू शकतो. गुगलवरून एखादी इमेज वगैरे आपण त्याची डाउनलोड करून घेणार. ती इमेज डाउनलोड केल्यानंतर मटेरियलची आपण बिटमॅपचा यूज करून तो आपण त्याला अप्लाय वगैरे करू शकतो. एखादं मटेरियल क्रिएट केल्यानंतर ते ज्या ऑब्जेक्टला आपल्याला किंवा कंपोनंटला अप्लाय करायचं असेल त्याला आपण बिटमॅप थ्रू ते अप्लाय करू शकतो. ओके. तर बघूया आता आजच्या सेशन मध्ये आपण ते कसे अप्लाय करायचे आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो एक या ठिकाणी एक ऑब्जेक्ट म्हणजे एखादा बॉक्स वगैरे क्रिएट करून बघतो. समजा असा मी एखादा बॉक्स या ठिकाणी केलेला आहे. ओके. हा बॉक्स मी ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी काय करतो मी या बॉक्सला मला ते मटेरियल अप्लाय करायचं आहे. ओके. तर मी काय करणार मटेरियल एडिटर साठी एक शॉर्टकट कीज आहे आपल्याकडे एम. ओके. एम एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं मटेरियल एडिटर ही टॅब ओपन झालेले दिसेल. या ठिकाणी तुम्हाला असे नंबर ऑफ मटेरियल दिसतील तुम्हाला. ओके. असे नंबर ऑफ मटेरियल वगैरे दिसतील. ओके. तर इथं तुम्ही एक एक मटेरियल वगैरे क्रिएट वगैरे करू शकता. इथून जे हे असेल त्याची सायकल वगैरे असेल इथून तुम्ही चेंज वगैरे करत असतात. ओके. इथं मटेरियल शो करायचं असेल असाइन करायचं असेल तर इथून करणार आहेत. ओके. तर आता मी फर्स्ट ऑफ ऑल ह्या मटेरियलला सिलेक्ट करतो. असं सिलेक्ट केल्यानंतर इथं डिफ्यूज असतं. डिफ्यूजला तुम्ही इथे काही चेंजेस वगैरे करणार नाही. तुम्ही इथं जाणार बिटमॅप थ्रू जर मटेरियल अप्लाय करायचं असेल तर मी इथं सिलेक्ट करेल. ओके. सिलेक्ट केल्यानंतर इथं दिसतं बघा जनरल मध्ये बिटमॅप ऑप्शन. ओके. मी याला डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर इथं मी जे काही इमेज वगैरे किंवा मटेरियल जे डाउनलोड केलेलं आहे ते इथं शो होत आहे. ओके. ज्या ठिकाणी प्लेस केलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्याला डाउनलोड किंवा अप्लाय करू शकता. आता हा मटेरियल मी सिलेक्ट करतो इथे हा इमेज मी सिलेक्ट केला. ओके. इथं दिसेल इथं असं शो दिसेल होईल ते. ओके. आता ह्याला मी ओपन करतो. ओपन केलं. आता इथं हे मटेरियल क्रिएट झालेलं आहे तुमचं. आता हे मटेरियल तुम्हाला ह्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय करायचं आहे. ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि ह्याला आता मी असाइन करतो. असाइन केलं त्यानंतर इथं शो करतो. ओके. शो केल्यानंतर हे मटेरियल तुम्हाला इथे अशा प्रकारे अप्लाय झालेलं दिसेल. ओके. पूर्ण ऑब्जेक्टला त्यांनी ब्रिकचं जो मटेरियल आपण घेतलेलं होतं बिटमॅप थ्रू ते अप्लाय झालेलं आहे. याची जी स्केल असेल किंवा टायलिंग स्केल असेल ते तुम्ही इथून इन्क्रीज वगैरे करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्याला कमी जास्त इथून करू शकता. अशा प्रकारे ऍडजस्ट वगैरे करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही दुसरे कोणते पण मटेरियल असतील किंवा दुसरा ऑब्जेक्ट कोणता पण असू शकतो तर त्याला तुम्ही ते मटेरियल असे बिटमॅप थ्रू घेणार व अप्लाय करू शकता. इथे जाऊन फक्त क्रिएट वगैरे करायचं आहे तुम्हाला. मटेरियल एडिटर मध्ये जायचं आहे आणि बिटमॅप थ्रू ते घेऊ शकता अप्लाय करू शकता आणि त्याच्यात काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही करून बघू शकता. ओके.
तो अशा प्रकारे आजचा आपला हा मटेरियल एडिटर हा टॉपिक आपण आज बघितलेला आहे. ओके, तुम्ही कोणत्याही प्रकारचे मटेरियल या ठिकाणी घेऊ शकता. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.